टू माय चॅनल तिथे कसे सर्व मस्त मजेत असतील. तर आता आपण करणार आहे पोहे. आज पोहे नाश्त्याला आज आहे संडे. तर काल मी गेले होते बाहेर सरांच्या तिकडं गेले ते टाकायच्या ते तिकडे पोचवायच्या ते. पण संडे होता आणि मग कालचा प्रवास खूप धगधग आणि उशीर झाला त्याच्यामध्ये यायला. मला 8:30 वाजले घरी यायला. मग काय तर रात्री 12 वाजले झोपायला. तिथून आलं काम वगैरे. म्हणलं आता नाश्त्याला काय करायचं, कारण तुम्हाला माहिती मी सकाळ सकाळ नाश्ता पोटभर करत असते. पण आता टाईम पण नाही आहे, 8:30 वाजत आलेले आहेत. 9 वाजता मी निघले परत. म्हणलं साधून सोपे पोहे बनवा पोहे नाही म्हणलं आता पोहे पोहेचे करायचं नाही. पाईप होते तर मी थोडंसं इग्नोर करा. चप्पल पण चमकतोय. टाईम म्हणजे आता पोहे केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. आता करणार आहे पोहेच. रात्री पण काय खाल्ले, मॅगी खाल्लेली आणि अंडे बॉईल केले होते. तर आता मी डायरेक्ट पोहे बघा तुम्हाला कसले खतरे होणार आहेत. खूप मॅडम सगळी वाळून दिलेली. मी रोज स्वतःचा आवरल्याशिवाय येत नाही, पण आता मला मीटिंग अटेंड करताना आवडावं लागणार आहे. थोडा वेळ कॅमेरा ऑफ करून, कारण की आता टाईमच नाही. मला उशीर झाला की व्यायाम गेला सगळ्याच वेळ. काल खूप छान वाटलं. खूप म्हणजे खूप छान दिवस पण खूप पटपट बाहेर दिवस आला काहीच नाही. मेन कपडे झालेले आहेत दूर, कारण काय कालच्या प्रवासाचे कपडे आणि कालचे पण ठेवून तसेच गेले होते. काल लवकरच गेले होते ना, ह्या टायमाला तर गेले होते मी घराच्या बाहेर. मग कालचे कपडे तसेच होते आणि कालच्या प्रवासाचे पण जास्त होते कपडे, म्हणून मग आता पहिले ते कपडे धुवून टाकले आणि म्हटलं की नाश्ता करावं. म्हणून पण उशीर झाला. असं एकच काय रिझन नाही आहे. आणि तर माझा बड्डे येतो आहे लवकरच. मला शॉपिंगला जायचं आहे बड्डेच्या. संक्रांत आहेच, पण आता संक्रांतीचं काय आपल्याला लेणं न देणं. संक्रांतीचं काय नाही आहे मला. कोणती साडी घ्यायची, काय करायचं संक्रांतीचं नाही. केस बघ कसं चालतं बाई. म्हणून कुठं जाऊ शॉपिंगला मला सांगा सिरियस काय. मागे चालले तर उशीर आलेच. तुमच्याकडं नवीन आयडिया असं कुठं स्वस्त भेटत ते सांगा मला. तेल खतम. जेवढं स्वस्त असेल ना तेवढं मला तिथलं सांगा.
मी तिथं जाऊन माझी थोडीशी शॉपिंग करून येईल मी. तुम्हाला माहिती आहे का तुळशीबाग सोडून अजून कुठं स्वस्त भेटतं. आजच्या संडेवर माझं असं चाललेलं आहे. खरं तर कालच शॉपिंग करायची होती पण काल टायमिंग म्हटलं खूप आणि हे झालं जास्त नाही. काल खूप आम्ही चुकलो पण आणि चुकलो म्हणजे काय झालं आम्ही पिंपळे सौदागरला मॅमने आम्हाला सोडलं पिंपळे सौदागरला गेलते आणि तिथून मग आम्हाला पिंपळे गुरवलं उतरवलं मॅमने. त्यांच्या गाडीतच आलं होतं आम्ही मग तिथं उतरवलं. मग आम्ही तिथून PMTची आम्हाला तुळशीबागेत जायचं होतं ना मग आम्ही PMTची वाट बघत बसलो. मनपाची PMT मग तिथून मनपाला जायचं आणि तिथून तर काही तुळशीबाग 10 मिनिटाचा तर रोड आहे. असा आमचा प्लॅन माझ्या फ्रेंडचा आणि माझा आणि कशाचं काय मग बसलो ना गाडीचं आहे ना हडपसरच्या 4 गाड्या सोडल्या आम्ही. म्हणजे आय थिंक आमच्या पुढं 2 गाड्या गेल्या 3 गाड्या त्याच्या आणि आम्ही गेलो तर एक गाडी लागलेली होती आणि मग 4 गाड्या गेल्या आणि नंतर आम्ही 3ऱ्या गाडी 4थ्या गाडीत बसलो 5व्या गाडीत बसलो सॉरी. मग ते काकांनी नंतर सांगितलं आम्हाला 5व्या गाडीत बसलो तर कशाचं काय आणि मग आम्ही म्हणलो की आम्हाला ह्याला जायचं मनपाला जायचं. तर म्हणजे मनपा इथं मनपाला गाडी जातच नाही आहे आणि मग म्हणलं कुठं मी म्हणलं तर शिवाजीनगरला उतरेल शिवाजीनगरवरून तुम्ही तुमच्या नाही का रस्त्याने जावं. तर मी म्हणलं ठीक आहे चालेल. आणि कशाचं काय शिवाजीनगर पण गेलं आम्हाला माहितीच नाही आणि मग आम्हाला मग शिवाजीनगरला उतरायचं खूप भरपूर PMTमध्ये जातात. तर तुम्हाला तर माहिती PMTमध्ये जाते किती असते ते म्हणलं शिवाजीनगर पण गेलं. आम्ही म्हणलं काय शिवाजीनगर पण गेलं म्हणलं हा शिवाजीनगर पण गेलं बघ तर आमच्या बद्दल सगळं हे जेव्हा फ्रेंड होता प्रिन्सिपल काय करायचं आपण चुकलो म्हणलं थांबा स्टेबल व्हा म्हणलं कोणी काय कालवा करू नका. मग त्या कंडक्टरने मला नाही का सांगितलं कारण की त्या पुढं बसले होते मी मागं बसले होते. मग त्या म्हणल्या की त्यांना ह्या गाडीमध्ये बसून द्या आणि तुम्ही ह्या गाडीमध्ये जावा तुम्हाला सारख्या गाड्या आहेत. मग आम्ही स्वारगेटला उतरलो आम्ही सगळे स्वारगेटला उतरलो. मग बाकीचे सगळे आपापल्या पद्धतीने गेले आणि मग आम्ही पण नशीब उरुळीची गाडी मला लागली होती मला उरुळीची गाडी लागली होती. मग मी उरुळीच्या गाडीत बसले मी आणि माझी फ्रेंड. मग ती हडपसरला उतरली मी सरळ उरुळीला आले. मग मला वाजले 8 साडे 8 पावणे 9 असं आमचा झाला आमचा प्रवास. पण नशीब हे काढलं होतं आम्ही काय म्हणतात त्याला पास काढलं होतं म्हणून 70 रुपये सगळीकडे फिरून आले अख्खपणा फिरून आले 70 रुपये. म्हणून काहीच नाही वाटलं तेवढ्या घरी नाही तर 5 नसता तर मग तर मरणाचे पैसे गेले असते असं झालं असतं. पण एन्जॉय झाला खूप सारा पुन्हा फिरत बसला असं वाटलं की गावाला गेलतो का काय बाबा. खूप एवढा मोठा प्रवास झाला आमचा काय कार्यक्रम छान झाला सर्व गोष्टी छान झाल्या. पोळ्याची तर आता बघितली तुम्हाला भाजताना टाईमच नाही त्याला परफेक्ट करायला. घ्यायचं रस थोडंसं मला तर दुधाच्या चहापेक्षा ब्लॅक टी चहा जास्त आवडतो. ब्लॅक टी कारण काय ॲसिडिटी पण नाही. मी असं नाही दुधाचं पेट नाही पेते पण ब्लॅक टी छान लागतो. तर कालची जर्नी अशी होती आणि त्याच्याबरोबर आजचा रविवार असं होतं. तर एवढा कचरा पडलेला आहे
लागेल. कोरोनाचं जास्त टाकलं तर कालचा पण कचरा टाकून नाही दिला म्हणून काढला खाली पण शिल्लक आहे कचरा. डस्टबिन नाही माझ्याकडे, मी कॅरी बॅगच भरून करते. तर असं खरकट पडायचा विषयच नाही आहे म्हणून डस्टबिनची काय गरजच नाही लागत. मग कॅरी बॅगमध्ये भरायचं आणि जाऊन कॅरी बॅगच टाकून यायचे गाडीमध्ये कचऱ्याची. तर चला आजचा संडे असा आहे, हसत खेळत काम झालं नाही मला बस. आज थोड्या कपड्याच्या घड्या वगैरे झाल्या, कपड्याचा खूप सारा राहायला पडला तर मला दाखवते आणि व्हिडिओ घेऊन करते. चला कपडे घेणारा इकडे बघ, सगळे कपड्याचे उचकून टाकलेले, सगळं राहणार झालं. आवरायचे इकडलं आवरलेले गेल्या संडेलाच आवरलेलं आहे, म्हणून काही विषयच नाही. तर चला मग चहा उकळते आता, उकळलंच. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा, कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. बाय.